नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे प्रश्न. एक सराव प्रश्न संच आपण घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण सगळे विषय कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या काही परीक्षा होतील, मग संयुक्त असेल, राज्यसेवा असेल, फॉरेस्ट असेल किंवा पोलीस भरती, कुठलीही परीक्षा असेल ना तरीसुद्धा आपल्याला त्यासाठी चालू घडामोडी ज्या आवश्यक आहेत ते ह्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर अजून पण चॅनलचं सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे. तर पहिला प्रश्न काय म्हणतो, नीती आयोगाबद्दल योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. त्याची जी स्थापना, त्याची जी घोषणा आहे, स्थापनेबद्दलची जी घोषणा होती ती 15 ऑगस्ट 2014ला झाली आणि त्या आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2016ला झाली. तर क्लिअर कट विधान आहे इथं जे काही त्यांनी सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये काय आहे की 15 ऑगस्ट 2014ला काय झालं होतं, स्थापनेबद्दलची घोषणा झाली, बरोबर आहे. पण त्याची जी स्थापना आहे ती मात्र 1 जानेवारी 2015ला झालेली होती. ठीक आहे. त्यामुळं आपलं जे काही योग्य विधान आहे ते फक्त अ असेल, ब विधान हे चुकीचं असणार आहे. त्यानंतर जर बघितलं, एक पुस्तक दिलं आहे तुम्हाला आणि त्या पुस्तकाचे लेखक विचारलेलं आहे. तर पुस्तक कोणतं आहे बघा, रिपोर्टिंग इंडिया हे चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आणि तुम्हाला पर्याय काय दिले आहेत, अजित डोभाल दिले, प्रेमप्रकाश दिले, उर्जित पटेल दिले आणि बिपिन रावत दिलेलं आहे. तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे प्रेमप्रकाश. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, रिपोर्टिंग इंडिया हे चर्चित पुस्तक कुणी लिहिले तर प्रेमप्रकाश लिहिले. ह्यांनी का, तर हा क्वेश्चन घेण्यामागचं रिझन काय आहे, तर हे पुस्तक खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होतं म्हणून आपण ते घेतलेलं आहे. रिपोर्टिंग इंडिया, प्रेमप्रकाश लेखक. करतारपूर साहिब गुरुद्वारा कोणत्या नदीकाठी वसलेला आहे? सिंधू, बियास, रावी, सतलज. ह्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे रावी. करतारपूर साहिब हा गुरुद्वारा पाकिस्तानमध्ये आहे आणि भारतामध्ये कोणता आहे तर डेरा बाबा नानक. ठीक आहे. हे गुरुदासपूरमध्ये आहे तर करतारपूर हे पाकिस्तानमध्ये आहे. यांना जोडणारा एक कॉरिडॉर आहे आणि हा कॉरिडॉर कोणत्या नदीला क्रॉस करून जातो तर ती ऑब्विसली कोणती नदी असणार आहे, रावी. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत, सातत्याने चर्चेमध्ये असणारी ही गोष्ट आहे. भारत स्टेज 2, भारत स्टेज 3, 4 आणि 6. मग 5वा कुठे गेला, तर मुळात हा 5वा जो आहे तो स्किप केलेला आहे. ठीक आहे. आणि जो काही दुसरा भारत स्टेज 2 आहे ते 1 एप्रिल 2000 साली आलं. ही जोडी बरोबर आहे. ब जी जोडी आहे ती सुद्धा जोडी बरोबर आहे. अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, क बरोबर आहे आणि ड सुद्धा बरोबर आहे. मग बघा परत एकदा कसं आहे ते. तर भारत स्टेज 2 कधी आलं, 1 एप्रिल 2000. त्यानंतर भारत स्टेज 3 कधी आलं, 1 एप्रिल 2010. भारत स्टेज 4 कधी आलं, 1 एप्रिल 2017. भारत स्टेज 6 कधी आलेलं आहे तर 1 एप्रिल 2020. 1 एप्रिल हे कॉमन आहे सगळ्यांमध्ये, फक्त वर्षांमध्ये फरक आहे, ते तुम्हाला लक्षात घ्यायचं. तर सर्वच्या सर्व जोड्या योग्य पद्धतीनं जुळलेल्या आहेत. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतंय बघा हे. तर योग्य विधान ओळखायचं आहे. कॅरेन उलनबॅक, ठीक आहे, ह्या युकेच्या गणिततज्ज्ञ आहेत आणि 2019 सालचा त्यांना एबेल पुरस्कार मिळालेला आहे. आणि कॅरेन उलनबॅक ह्या पहिल्या महिला आहेत ज्यांना एबेल पुरस्कार मिळालेला आहे. हा प्रश्न घेण्यामागचं कारण काय आहे तर खरंच आहे ते की कॅरेन उलनबॅक ह्या ज्या महिला आहेत ह्यांना पहिल्या महिला आहेत ज्यांना एबेल पुरस्कार मिळालेला आहे. आता एबेल पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर तो गणिताच्या संदर्भात आहे. आता कॅरेन उलनबॅक ह्या युकेच्या आहेत का US च्या आहेत, तुम्हाला कन्फ्यूज केलं इथं. त्या कोणत्या देशाच्या आहेत तर त्या युकेच्या नसून त्या US च्या आहेत, युनायटेड स्टेट्सच्या आहेत. तर काय तुम्हाला लक्षात ठेवायचं, कॅरेन उलनबॅक ह्या US च्या गणिततज्ज्ञ आहेत तरच ते विधान योग्य होणार. 2019 त्यांना एबेल पुरस्कार मिळाला, हे विधान बरोबर आहे. आणि असा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. परत एकदा बघा, कॅरेन उलनबॅक ह्या US च्या आहेत, युनायटेड स्टेट्सच्या आहेत, युनायटेड किंगडमच्या नाही. परत बघा, युनायटेड स्टेट वेगळं, युनायटेड किंगडम वेगळं. युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड, ठीक आहे, ब्रिटिश. युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिका. कॅरेन उलनबॅक ह्या अमेरिकन गणिततज्ज्ञ आहेत. 2019चा एबेल पुरस्कार त्यांना मिळाला आणि तसा पुरस्कार, ज्या एबेल पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. ठीक आहे. इथं तुम्हाला त्या संदर्भात काही न्यूज दिलेल्या आहेत तर हे तुम्ही बघू शकता, ह्याचे स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर जर पुढं बघितलं, GSTच्या कक्षेमध्ये येणारे कर कोणते, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर उत्पादन शुल्क हा कर येतो GSTच्या कक्षेमध्ये, सेवा कर सुद्धा येतो, मूल्यवर्धन सुद्धा येतो, पण सीमा शुल्क येतो का तर तो अजिबात येत नाही. ठीक आहे. GSTच्या कक्षेत येणारे कर कोणते. त्यानंतर जर बघितलं, केंद्र सरकारने कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी इयर म्हणून कोणते वर्ष घोषित केलेलं आहे तर ते आहे 19-20.
2019-20 हे वर्ष केंद्र सरकारने कोणतं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे, तर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी इयर म्हणून घोषित केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. जागतिक लसीकरण आठवडा 2019 कधी साजरा करण्यात आला, त्याचं उत्तर काय आहे, 24 एप्रिल ते 30 एप्रिल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला वाटू शकतं 1 एप्रिल ते 7 एप्रिल, कारण 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे. 7 एप्रिल ते 13 एप्रिल, परत 7 एप्रिल तारीख दिलेली आहे. मुद्दाम तुम्हाला फसवण्यासाठी दिलेलं असतं, पण फसायचं नसते. 24 एप्रिल ते 30 एप्रिल हा काय होता, जागतिक लसीकरण आठवडा म्हणून सेलिब्रेट केला गेला. मग त्याची थीम काय होती, त्याची थीम बघा काय, प्रोटेक्टेड टुगेदर वॅक्सिनेशन वर्क. ठीक आहे, प्रोटेक्टेड टुगेदर वॅक्सिन्स वर्क असं आहे. मग वन्यजीव सप्ताह आपण एक आठवडा बघितला, आता सप्ताह बघणार. तर ह्याच्यामध्ये काय विचारलं तुम्हाला, वन्यजीव सप्ताह 2019 कधी होता, तर तो कधी होता बघा बरं, तर तो होता 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या काळामध्ये काय झालेला आहे, तो सेलिब्रेट झालेला आहे वन्यजीव सप्ताह. मग त्याची थीम काय होती, पाण्याखालील जीवन लोकांसाठी आणि ग्रहांसाठी. ठीक आहे, वन्यजीव सप्ताह 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर. पर्यटनाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून कोणत्या राज्याची निवड झाली, आंध्र प्रदेश. मुख्यमंत्री डाळभात योजना ही कोणत्या राज्याची अनुदानित योजना आहे, तर ती आहे झारखंडची. त्यानंतर मित्रशक्ती लष्करी सराव कोणत्या 2 देशादरम्यान झालेला आहे, भारत इंडोनेशिया. मित्रशक्ती हा लष्करी सराव कोणत्या 2 देशादरम्यान झाला, तर भारत आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये झालेला आहे. ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा अवॉर्ड कोणत्या देशाकडून दिला जातो, हा प्रश्न विचारण्यामागचं कारण खूप मोठं आहे. ठीक आहे, ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा जपानकडून दिला जातो. रायझिंग सन ह्याच्यावरून समजतं उगवत्या सूर्याचा देश कोणता, जपान. तर ते कोणत्या देशाकडून दिलं जात असेल, तर जपान, असं लॉजिक लावा. आणि त्याच्यामध्ये हा पुरस्कार आपल्यासाठी महत्त्वाचा का ठरतो, तर थामजांग धबाली सिंग हे एक ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत, ते कुठले आहेत, मणिपूरचे आहेत. तर ह्यांना तो अवॉर्ड मिळाले आहेत, म्हणजे ते भारतीय डॉक्टर आहेत. कुठले आहेत, मणिपूरचे ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत थामजांग धबाली सिंग, ह्यांना तो अवॉर्ड मिळाल्यामुळे ते चर्चेमध्ये होतं. शिन्यू मैत्री 2018, शिन्यू मैत्री 2018 हे काय आहे, तर भारत चीन यांच्यामधला एखादा बुलेट ट्रेन करार झाला आहे का, किंवा एखादा असं करार झाला आहे ज्याच्यामध्ये प्रदूषण रोखण्याचा करार आहे, तर ते काय आहे, शिन्यू मैत्री हा जो करार आहे हा भारत आणि जपान यांच्यामधला पहिला संयुक्त हवाई सराव आहे. बघा, पहिला आहे आणि तो पण हवाई सराव आहे. इथं जर तुम्हाला लष्करी किंवा नौदल दिलं तर फसणार तुम्ही, तर त्यासाठी हे तुम्हाला पर्टिक्युलरली लक्षात ठेवायचं. शिन्यू मैत्री 18 नावावरूनच आपल्याला समजतं हे जापनीज काहीतरी आहे. ठीक आहे, ते बुलेट ट्रेनचा करार नाही किंवा प्रदूषण रोखण्यासाठीचा करार नाही आहे, तर ते काय आहे, पहिला संयुक्त हवाई सराव आहे. अर्थशास्त्राचे प्रश्न बघणार आपण. भारतातली पहिली देय बँक म्हणजे पेमेंट बँक कोणती होती, तर ती होती एअरटेल पेमेंट बँक. ही कधी आली, तर एप्रिल 11, 2016 एअरटेल पेमेंट बँक ह्याला लायसन मिळालेलं आहे RBI कडून. ठीक आहे, तर भारतातली पहिली देय बँक कोणती, तर एअरटेल पेमेंट बँक, आणि अस्तित्वात कधी आली, 2016. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या दारिद्र्याचे निर्मूलन होऊ शकत नाही, तर ते निरपेक्ष दारिद्र्य आहे. सापेक्ष जे दारिद्र्य असतं त्याचं निर्मूलन होऊ शकतं, पण निरपेक्ष ह्या दारिद्र्याचं निर्मूलन होऊ शकत नाही. भारतातील नियोजन प्रक्रिया कोणत्या प्रकारची आहे, तर ती कोणती आहे, लवचिक स्वरूपाची आहे. भारतात एकूण जी नियोजन प्रक्रिया होती ती कोणत्या प्रकारची असणार आहे, लवचिक. GST कधीपासून लागू झाला आहे, या तारखा तुम्हाला MPSC वारंवार विचारत असतं बघा, MPSCचं फेवरेट आहे. तर कधी झालं आहे, 1 जुलै 2017 काय झालेलं आहे, GST लागू झालेला आहे भारतामध्ये. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, GSTच्या कक्षेत येणारे कर कोणते, मगाशी पण आपण तो प्रश्न बघितलेला आहे, परत एकदा आला आहे. तर ह्याच्यामध्ये बघा उत्पादन शुल्क आहे, सेवा कर आहे, मूल्यवर्धन आहे, पण सीमा शुल्क नाही. हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. GST आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. GST कधी आला, 1 जुलै 2017 आलेला आहे. त्याच्या कक्षेत येणारे कर कोणते हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जनधन योजनेबाबत कोणते विधान योग्य आहे असं विचारले तुम्हाला, तर त्याची घोषणा कधी झाली आणि सुरुवात कधी झाली. जनधन योजनेची घोषणा आहे ती 15 ऑगस्ट 2014 झाली, बरोबर आहे, आणि त्याची सुरुवात 28 ऑगस्ट 2014 झाली, हे पण बरोबर आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. ठीक आहे. मग जनधन योजना ह्याच्याबद्दल जर तुम्हाला कसा पण प्रश्न विचारला तारखेच्या बाबतीत तर चुकायचं नाही. पुढचा प्रश्न काय म्हणते, नीती आयोगाबद्दल आपण बघून झालेला आहे. आता तुम्हाला काही जोड्या दिलेल्या आहेत, तर त्यापैकी योग्य जोडी ओळखायची. हरित क्रांतीचे जनक, भारतातल्या हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन. मग जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण,
तर नॉर्मन बोरलॉग. ठीक आहे. मग लाल क्रांतीचे जनक विशाल तिवारी, दुग्ध क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन आणि सोनेरी क्रांतीचे जनक निरपंक तुटेज. तर हे सर्वच्या सर्व जोड्या योग्य पद्धतीनं जुळलेल्या आहेत. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर बघा नवव्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतो, तर योग्य जोडी ओळखायची. तुम्हाला सेज ॲक्ट कधी आला 2005 बरोबर. अशातील पहिला सेज कांडला गुजरातमध्ये होता, हे पण बरोबर आहे. सेज धोरण भारताने कधी स्वीकारलं, तर एप्रिल 2000 स्वीकारलेलं आहे. आणि भारतातील सर्वात कार्यरत असणारा सेज हा तमिळनाडू राज्यामध्ये आहे. हे सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्सबद्दल काय तुम्हाला योग्य विधान निवडायचं आहे. हा थोडा ट्रिकी स्वरूपाचा क्वेश्चन आहे, मुद्दाम टाकलेला आहे. तर हा जागतिक बँकेकडून प्रकाशित होतो, तर हे चूक आहे. आणि 2020 153 देशात भारताचा क्रमांक 112 लागतो, हे विधान बरोबर आहे. आता ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स हे कुणाकडून प्रकाशित होतं, तर हे कुणाकडून प्रकाशित होतं, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून होतं. जागतिक बँकेकडून होतं का, नाही, तर ते येतं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ह्यांच्याकडून येतं. आणि भारताचा जो क्रमांक आहे तो 2020 153 देशात 112वा क्रमांक आहे. आकडेवारी विचारली जाते तुम्हाला. महान्यायवादी भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, पॉलिटीमधला महत्त्वाचा टॉपिक. ह्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारून झालेले आहेत. विशेष करून मेन्समध्ये ह्याच्यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहेत. तर भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण आहे, तर ते आहेत महान्यायवादी. त्यांना इंग्रजीत आपण काय म्हणतो, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. यांच्यासाठी कलम कोणता आहे, 76 आहे. केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांना कायदेशीर सल्ला देणं यासाठी या पदाची निर्मिती केलेली आहे, कलम 76. त्यानंतर बघा, महान्यायवादी भारत सरकारचा वकील म्हणून देखील काम करतात. महान्यायवाद्याला अनेक वैधानिक स्वरूपाची कार्य पार पाडावी लागत असतात. त्यामुळे महान्यायवाद्याला प्रथम कायदा अधिकारी तसेच हे पद राजकीय स्वरूपाचे आहे असे सुद्धा ओळखले जाते. आता त्यांची नेमणूक कशी होते, तर त्यांची नेमणूक कोण करतात, राष्ट्रपती करतात. पदग्रहण करण्यापूर्वी त्यांना राष्ट्रपतीसमोर विशिष्ट स्वरूपाची शपथ ग्रहण करावी लागते. ठीक आहे. राष्ट्रपतींच्या मते अनुभवी तज्ज्ञ व्यक्तीचीच नेमणूक महान्यायवादी पदासाठी होती. अटॉर्नी जनरल होण्यासाठी राष्ट्रपतीच्या दृष्टीने सदर व्यक्ती हा कसा असावा, कायदे पंडित असावा. त्यानंतर जर बघितलं त्यांची पात्रता कशी असावी, ते भारताचे नागरिक असले पाहिजेत, बरोबर. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता त्यांच्या अंगी असावी. म्हणजे काय, तर सर्वोच्च न्यायालयासाठी लागणारी जी पात्रता आहे सेम टू सेम ती जी पात्रता आहे ती यांना ॲप्लिकेबल असते. म्हणजे त्यांनी उच्च न्यायालयामध्ये 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम करावं किंवा उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केलेली असावी. ह्या दोन्हीपैकी एक पात्रता त्यांच्या अंगी असली पाहिजे. संसदेने जे काही वेळोवेळी कायदे करून विहित केलेल्या अटी आहेत ते त्यांनी पूर्ण केलेल्या असाव्यात. त्यांच्या अधिकारी आणि कार्य जर बघितलं तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय ठरतं, राष्ट्रपतीने मागितलेल्या कायदेशीर बाबीच्या बाबतीत त्यांना काय करायचं, सल्ला द्यायचा आहे. केंद्र सरकारच्या बाजूने न्यायालयात उपस्थित राहून कायदेविषयक मतं मांडायची आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं अंडरलाईन करून घ्या आणि लिहून घ्या, संसदेच्या दोन्ही सभागृहात म्हणजे राज्यसभा आणि लोकसभामध्ये उपस्थित राहण्याचा आणि चर्चेमध्ये भाग घेण्याचा सुद्धा त्यांना अधिकार आहेत. पण ते मतदान करू शकतात का, तर अजिबात नाही. महान्यायवाद्याला खाजगी वकिली करता येते, ठीक आहे. पण एखाद्या खटल्यामध्ये केंद्र सरकारचा एक पक्ष जर केंद्र सरकारचा असेल तर त्यांना युक्तिवाद हा सरकारच्या बाजूनेच करावा लागतो. योग्य न्यायदानासाठी उच्च न्यायालयातील खटला सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्याचा अधिकार सुद्धा त्यांना आहे. म्हणजे उच्च न्यायालयामध्ये जर तिथं योग्य न्याय मिळत नाही असं जर त्यांना म्हटलं तर तोच खटला ते सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करतात सरकारच्या बाजूने. आता बघा, महान्यायवादी हे जर एखाद्या समितीचे सदस्य असतील तर ते समितीच्या कामकाजात भाग घेऊ शकतात, बोलू शकतात, पण मतदान करू शकत नाही. म्हणजे ते कुठं जरी गेले तरी मतदान करू शकतात का, तर नाही. अटॉर्नी जनरल हे केंद्राच्या कार्यकारी विभागाचे प्रमुख अंग असतात, बरोबर. ठीक आहे. अटॉर्नी जनरल महान्यायवादी हे केंद्राच्या कार्यकारी विभागाचे अंग असतात, परंतु ते मंत्रिमंडळाचा भाग नसतात, हे लक्षात ठेवायचं आहे. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे भारताचा पूर्णवेळ सल्लागार नाही आणि संसद सदस्यांना मिळणारे विशेषाधिकार मिळवण्यास ते पात्रसुद्धा असतात. हे झालं महान्यायवादींबद्दल. आता लोकपाल कधी आलं, कसं आलं, स्लोगन काय, त्यांचा लोगो काय, या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये क्लिअर करणार आहोत. लोकपाल एकदम डिटेलमध्ये बघणार.
आता हे बघा, पार्श्वभूमी कशी आहे, लोकपाल कशासाठी आलं तर भ्रष्टाचार निर्मूलन. लोकपाल म्हणले की आपल्याला अण्णा हजारेंचं आंदोलन आठवतं. लोकपालचं लोगो काय आहे, पहिले लोकपाल काय कोण आहेत ते बघणार. लोकपालचं घोषवाक्य काय बघणार, त्यांचा कार्यकाळ आणि निवड समितीमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो हे पण बघणार. पार्श्वभूमी जर बघितलं तर भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ही लोकपाल ही एक प्रभावी यंत्रणा ठरते, असा याचा उद्देश आहे. जगभरातल्या म्हणजे विशेषतः काय झालं होतं की पहिल्या महायुद्धानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये 19व्या शतकाच्या सुरुवातीलाच लोकपाल ही संकल्पना अस्तित्वात आलेली होती. मग सरकारी यंत्रणेमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी स्वीडनने ही सर्वप्रथम यंत्रणा काय केली होती तर अस्तित्वात आणलेली होती. भारतामध्ये कधी आली, भारतामध्ये ही जी लोकपाल ही संकल्पना आणली तर ती कुणी आणली तर ते आहेत कोण, LM सिंघवी. हे नाव खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. 1967मध्ये त्यांनी ही संकल्पना समोर आणली. ओम्बड्समन या नावाने ती ओळखली जाते. LM सिंघवी यांनी ती भारतामध्ये सर्वप्रथम मांडली. स्वीडनसह काही देशांमध्ये भ्रष्टाचार कमी झाल्याचं त्यांना दिसून आलं, त्यामुळेच त्यांनी काय केलेली होती ती भारतामध्ये मांडलेली होती. अण्णा हजारे यांचं 2011मधील आंदोलन लोकपालची सार्वत्रिक चर्चा घडवून आणणारे ते आंदोलन ठरलेलं आहे. मग सर्वात पहिले कोण आहेत, भारताचे सर्वात पहिले लोकपाल कोण आहेत तर ते आहेत निवृत्त न्यायमूर्ती पिनाकी घोष. निवृत्त न्यायमूर्ती पिनाकी घोष यांना PC घोष असं सुद्धा म्हटलं जातं. पिनाकी चंद्र घोष हे भारताचे सर्वप्रथम कोण आहेत तर ते लोकपाल आहेत पहिले. हे तर त्यांचा फोटो आहे, हे बघू शकता. मग लोकपालचा लोगो कसा आहे तर तो असा आहे, स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर लोकपालचं घोषवाक्य आहे ते कुठून घेतलेलं आहे आणि काय आहे ते पण बघा. लोकपालचं जे घोषवाक्य आहे ते ईशावास्य उपनिषदमधून घेतलेलं आहे. एकूण 10 उपनिषद असतात, ठीक आहे. कठोपनिषद आहे, मुंडक उपनिषद आहे, मांडुक्य उपनिषदसुद्धा आहे, तसंच एक ईशावास्य उपनिषद आहे. तर त्याच्यामधून ते घेतलेले लोकपालचं घोषवाक्य. तर हे काय म्हणतं, मा गृद कस्य स्विधनम. तर ह्याचा अर्थ काय होतो की डू नॉट बी ग्रीडी टू एनिवन्स वेल्थ, कुणाच्याही संपत्तीचा लोभ करू नका, असा त्याचा अर्थ होतो. हे लोकपालचं घोषवाक्य आहे, ठीक आहे. इथं तुम्हाला जास्त डिटेलमध्ये दिलेलं आहे. ह्याचा स्क्रीनशॉट जर घेतला तर तुमच्यासाठी चांगलं असेल. त्यानंतर जर घेतला का स्क्रीनशॉट, तर त्यांचा जो कार्यकाळ आहे तो किती आहे, एकतर 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष. पदाची 5 वर्ष असतील किंवा वयाची 70 वर्ष असतील. लोकपाल आणि त्याचे मेंबर ह्या दोघांसाठी, म्हणजे लोकपाल आणि त्याच्या समितीमध्ये असलेल्या बाकी सदस्यांसाठी एकतर त्यांनी 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करावा किंवा वयाची 70व्या वर्षापर्यंत पूर्ण असावं, ठीक आहे. मग हे कोणाकडून तर ह्यांची नेमणूक कोणाकडून होते, राष्ट्रपतींकडून होते, आपल्याला माहिती आहे. त्यासाठी एक सिलेक्शन कमिटी असते. ह्या सिलेक्शन कमिटीमध्ये कोण कोण असतं, ऑब्वियसली कोण असायला पाहिजे, सगळ्यात प्रथम पंतप्रधान असायला पाहिजेत, बरोबर. प्राईम मिनिस्टर असतात, ते चेअरपर्सन असतात. मग स्पीकर ऑफ लोकसभा म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष. त्यानंतर लीडर ऑफ ऑपोजिशन इन लोकसभा म्हणजे लोकसभेमधले विरोधी पक्षनेते. चीफ जस्टिस ऑफ इंडिया ऑर अ जज नॉमिनेटेड बाय हिम ऑर हर, ठीक आहे. मग इथं कोणाकोणाचा समावेश होतो परत एकदा बघा, तर पंतप्रधानांचा समावेश होतो जे चेअरमन असतात, ठीक आहे. त्यानंतर लोकसभेचे सभापती असतात, लोकसभेमधले विरोधी पक्षनेते असतात आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशसुद्धा असतात. ते नसतील तर त्यांनी नॉमिनेटेड केलेला एक ज्युरिस्ट असतो. त्यानंतर बघा, आता काही इंडेक्स आहेत आणि ते इंडेक्स कोणाकडून प्रकाशित केले जातात ते बघा. जेंडर एम्पॉवरमेंट मेजर हा UNDP कडून सादर केला जातो. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स हा पण UNDP कडून केला जातो. UNDP म्हणजे काय, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्यानंतर ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स हा कुणाकडून, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून केला जातो. एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स हा पण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून केला जातो. त्याचबरोबर मगाशी आपण एका क्वेश्चनमध्ये बघितलेलं होतं, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स हा पण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडूनच डिक्लेअर केला जातो. डेमोक्रेसी इंडेक्स हा कुणाकडून, इकॉनॉमिक्स इंटेलिजंट युनिट यांच्याकडून डेमोक्रेसी इंडेक्स हा जाहीर केला जातो. ईज ऑफ डुईंग बिझनेस हा वर्ल्ड बँकेकडून केला जातो. जागतिक बँकेकडून कोणता केला जातो तर ईज ऑफ डुईंग बिझनेस, ठीक आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स हा कुणाकडून केला जातो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क यांच्याकडून जाहीर केला जातो. त्यानंतर बघा, सर्वाधिक मृदेची धूप कोणत्या राज्यामध्ये होते तर ते राज्य आहे राजस्थान, ठीक आहे. सर्वाधिक मृदेची धूप कोणत्या राज्यामध्ये होते तर ते राज्य कोणतं आहे, राजस्थान. त्यानंतर जर बघितलं सॉईल हेल्थ कार्ड, ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. साधा सोपा आणि सरळ प्रश्न आहे. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं मृदा आरोग्य कार्ड म्हणजे सॉईल हेल्थ कार्ड, ह्या योजनेला 5 वर्ष झाली, बरोबर.
कधी आलं होतं ते 19 फेब्रुवारी 2015ला आणि सुरुवात कुठून झाली होती राजस्थानमधल्या सुरतगडमधून. तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. मृदा आरोग्य कार्ड म्हणजे सॉईल हेल्थ कार्डला 5 वर्ष पूर्ण झाली बरोबर. आणि ही जी काही योजना आहे ह्याची जी सुरुवात आहे सुरतगड राजस्थानमधून झाली 19 फेब्रुवारी 2015ला. त्याच्या पुढं बघा, रंगनाटकाचे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? रंगनाटकाचे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर ते उत्तर आहे पुष्पा भावे. ठीक आहे, पुष्पा भावे यांनी लिहिलेलं आहे. गुड मुस्लिम आणि बॅड मुस्लिम महमूद ममदानी यांनी लिहिलेले पुस्तक होतं. ह्या इंग्रजी पुस्तकाचा पुष्पाताईंनी काय केलं होतं? मराठीमध्ये अनुवाद केला होता. नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे म्हणून ही गोष्ट न्यूजमध्ये होती. रंगनाटकाचे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? पुष्पा भावे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती केली? तर ते कोणता आहे? तर 1909चा मोर्ले-मंटो सुधारणा कायदा. यानुसार काय केलेलं आहे? मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती केलेली आहे. बहिष्कार हे अस्त्र पराकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावे असं मत कोणी मांडलं? तर त्याचं उत्तर असेल गोपाळकृष्ण गोखले. बहिष्कार हे अस्त्र पराकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावे असं मत कोणाचं होतं? गोपाळकृष्ण गोखलेंचं होतं. त्यानंतर जर पुढं बघितलं तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न, खालीलपैकी कोणते असे मुख्य न्यायाधीश होते की ज्यांनी प्रभारी राष्ट्रपती म्हणून जबाबदारी सांभाळलेली होती? तर ते होते मोहम्मद हिदायतुल्ला, हिदायतुल्ला म्हणून आपण त्यांना ओळखतो. वृत्तपत्र हा प्रसारमाध्यमाला खालीलपैकी कोणत्या लेखकाने लोकशाहीचा धर्मग्रंथ म्हणून संबोधित केलेला आहे? वृत्तपत्र यांना काय केले? लोकशाहीचा धर्मग्रंथ असं कोण म्हटलं? तर ते वॉल्टर लिपमन असं नाव असेल त्या व्यक्तीचं. ठीक आहे, लक्षात ठेवा. भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या राज्याने शून्याधारित अर्थसंकल्प सादर केला? तर ते असेल महाराष्ट्र. रोजगार सेतू योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर ते आहे मध्य प्रदेश. इटालियन कुठला? ॲटलिन हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट हा सध्या चर्चेमध्ये आहे. तर तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये ॲटलिन काय आहे? जलविद्युत प्रकल्प म्हणजेच ॲटलिन हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ते आहे आंध्र प्रदेश. त्यानंतर बघा, भारतातला पहिला कचरा कॅफे कुठं चालू झालेला आहे? तर अंबिकापूर कुठे येतं? छत्तीसगडमध्ये आहे. ठीक आहे, अर्धा किलो कचरा आणला तर त्याला काय मिळतं? नाश्ता. आणि 1 किलो कचरा आणला तर त्या बदल्यात त्याला जेवण मिळतं. हे दोन्ही विधान बरोबर आहे. ठीक आहे, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? भारतातला पहिला कचरा कॅफे कुठं? छत्तीसगडमधल्या अंबिकापूरमध्ये सुरू झाला. ठीक आहे, आणि अर्धा किलो जर कचरा असेल तर त्याच्या बदल्यात नाश्ता आणि 1 किलो कचऱ्याच्या बदल्यात जेवण दिलं जाते. कोणत्या ठिकाणी उत्तराखंडची उन्हाळी राजधानी म्हणून मान्यता मिळालेली आहे? चमोली, नैनिताल, गढवाल, गैरसैन. तर त्याचं उत्तर असेल गैरसैन. गैरसैन या ठिकाणी काय केले? उत्तराखंडमधली उन्हाळी राजधानी म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे. लक्षात ठेवा. नीती आयोगाकडून जाहीर करण्यात आलेले जे काही निर्यात निर्देशांक आहे त्याच्यामध्ये कोणतं राज्य प्रथम क्रमांकावरती आहे? तर ते गुजरात आहे. दुसऱ्या क्रमांकावरती महाराष्ट्र आहे. तिसऱ्या क्रमांकावरती तमिळनाडू आहे. पण उत्तराखंड हे पर्वतीय राज्यांमध्ये प्रथम क्रमांकावरती येतं. नीती आयोगाकडून एक निर्देशांक जाहीर करण्यात येतो, त्याला आपण निर्यात निर्देशांक असं म्हणतो. 2020मध्ये काय केलं गेलेलं आहे? तर त्याची क्रमवारी जाहीर झाली होती. सर्वप्रथम गुजरात हे राज्य येतं अव्वल नंबरवरती आहे, पहिल्या क्रमांकावरती. दुसऱ्या क्रमांकावरती महाराष्ट्र, तिसऱ्या क्रमांकावरती तमिळनाडू आणि पर्वतीय राज्यांमध्ये मात्र उत्तराखंडचा क्रमांक लागतो पहिला. त्यानंतर जर बघितलं तर पूर्वोदय योजना कशाशी संबंधित आहे? पूर्वोदय योजना ही कशाशी संबंधित आहे? तर इंटिग्रेटेड स्टील हब तयार करण्याशी संदर्भात आहे. एकूण 5 राज्यांमध्ये, पूर्वेकडच्या 5 राज्यांमध्ये कोणते कोणती राज्य आहेत ती एकदा बघून घ्या. ओडिसा आहे, झारखंड आहे, छत्तीसगड आहे, पश्चिम बंगाल आहे आणि आंध्र प्रदेशचा नॉर्थचा भाग आहे. म्हणजे उत्तरकडचा, आंध्र प्रदेशच्याच उत्तरेकडचा भाग जो आहे. एकूण 5 राज्यांमध्ये आपण काय करणार आहे? इंटिग्रेटेड स्टील हब करणार आहे. तर ह्याच्यासाठी पूर्वोदय ही योजना लॉन्च केली गेलेली होती. मिनिस्ट्री कोणती आहे? स्टील मिनिस्ट्रीकडून ही जी काही योजना आहे ही लॉन्च केलेली आहे. 5 राज्य ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशचा उत्तरेकडचा भाग. राईट अंडर युअर नोज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हे सुद्धा खूप ट्रेंडिंग पुस्तक होतं. राईट अंडर युअर नोज ह्या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते आहेत आर गिरीधरन. ठीक आहे, त्याच्यानंतर जी किशन ही समिती कशाशी संबंधित होती? जी किशन ही समिती जी आहे लडाखमधील भाषा, संस्कृती आणि भूमीचे रक्षण करण्याच्या संदर्भात होती. त्यानंतर पुढचं बघा, 2018चा शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे?
तर ते आहेत पंढरीनाथ पठारे. मग बाळासाहेब आवारे, युवराज खटके आणि अनिल पवार हे कोण आहेत? तर ते क्रीडा प्रशिक्षक आहेत. ते कोणत्या खेळाशी संदर्भात आहेत ते आपण पटकन बघू. ठीक आहे. शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर ते आहेत पंढरीनाथ तथा अण्णासाहेब पठारे यांना मिळालेला आहे. मग युवराज खटके हे ॲथलेटिक्समधले आहेत, सांगलीचे. बाळासाहेब आवारे कुस्तीचे आहेत, बीडचे आहेत ते. नितीन खत्री पुण्याचे आहेत, तायक्वांदो. जगदीश नानसकर जे आहेत ते पुण्याचे आहेत, खो खो. अनिल पवार हे कोल्हापूरचे आहेत, पॅरा ॲथलेटिक्समध्ये आहेत. तर हे क्रीडा प्रशिक्षक आहेत. यांना काय मिळालेलं आहे? सर्वोत्तम क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार या 5 जणांना मिळालेला आहे. मग रिपोर्टिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहे ते प्रेमप्रकाश. प्रेमप्रकाश हे रिपोर्टिंग इंडिया ह्या चर्चित पुस्तकाचे लेखक आहेत. भारताचे दुसरे पहिले नाही विचारलं, दुसरे रॉकेट लॉन्च पोर्ट कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते आहे तमिळनाडू. मग पहिलं कुठं आहे? तर ते आहे श्रीहरिकोटा. पहिलं श्रीहरिकोटा. दुसरं कुठं आहे? तर ते आहे तमिळनाडू राज्यामधलं. मग तिथं कुठं येतं? तमिळनाडू राज्यामध्ये कुठे येतं? तर ते येतं थुथुकुडी जिल्ह्यामध्ये कुलसेकरापट्टिनम या ठिकाणी काय केलेलं आहे? तर भारताचे दुसरे रॉकेट लॉन्च पोर्ट या ठिकाणी आता आपण सुरू करतो आहे. मग 2020मध्ये स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये भारतामधल्या पहिल्या क्रमांकाचे शहर कोणते? तर तुम्हाला एकूण पर्याय दिलेले आहेत तिथं. नवी दिल्ली, बेंगलोर, मुंबई आणि हैदराबाद. तर याचं उत्तर आहे हैदराबाद. भारतामध्ये जे काही स्मार्ट सिटी इंडेक्स जागतिक लेवलला जो काही पब्लिश केला जातो, तर ह्याच्यामध्ये भारतामधलं पहिल्या क्रमांकाचं शहर आहे हैदराबाद. त्याचा क्रमांक किती येतो जागतिक क्रमवारीमध्ये जर बघितलं? जागतिक क्रमवारीमध्ये बघितलं तर हैदराबाद इथं 85व्या क्रमांकावरती, नवी दिल्ली 86, मुंबई 93 आणि बेंगलोर कशावरती येतं? 95वरती येतं. ह्या सगळ्यांचे जे काही रेंजेस आहेत ह्या डिक्लाईन आहेत, ह्या घसरलेले आहेत. आणि जगामधले जे काही पहिलं 10 आहेत तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं सिंगापूर, मग येतं हेल्सिंकी, मग येतं ज्युरिच, मग येतं ऑकलंड आणि त्यानंतर येतं ऑस्लो. तर हे पहिली 5 नावं लक्षात ठेवा. आणि भारतामधले एकूण किती आहेत? 4 आहेत. हैदराबाद, नवी दिल्ली, मुंबई आणि बेंगलोर. आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2019मध्ये ह्याच्यामधलं आपल्याला अचूक विधान निवडायचं आहे, म्हणजे बरोबर विधान निवडायचं आहे. PM किसान योजना हिला काय म्हणतात? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ह्याला आपण PM किसान म्हणून सुद्धा ओळखली जाते, बरोबर. त्यानंतर लघु व सीमांत शेतकऱ्यांसाठी वार्षिक 6,000 रुपये वित्त आयोगाचं वित्त सहाय्य करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे, हे पण विधान बरोबर आहे. आणि विधान काय म्हणतं आहे की ते 6,000 रुपये ते 2 टप्प्यामध्ये देणार आहेत. तर मुळात ते 6,000 रुपये जे आहेत ते 3 टप्प्यामध्ये देण्यात येतं. आणि योजनेची सुरुवात जी आहे गोरखपूरमधून झाली, उत्तर प्रदेशमधून. तर हे विधान बरोबर आहे. मग विधान चुकीचं कोणतं आहे? तर 6,000 रुपये आहे, आपण 3 टप्प्यामध्ये देतो आहे, म्हणजे 2,000, 2,000 आणि 2,000 असे 3 वेळा देणार. ते 6,000 रुपये होणार. वर्षाला आपण 6,000 रुपये देणार. कुणाला? तर सीमांत व लघु शेतकऱ्यांना, ज्यांच्याकडे कमी क्षेत्र आहे, कमी जमीन आहे, अशा शेतकऱ्यांसाठी वार्षिक 6,000 रुपये वित्त सहाय्य करणं हे कुणाचं उद्दिष्ट होतं? तर तो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ह्याचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर बघा, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाचा उद्देश काय आहे? तर त्याचा जो उद्देश आहे शाश्वत विकासांच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी शासकीय क्षमतांचा विकास करायचा आणि त्यासाठी पंचायत राज संस्थांना मदत करणं, हा त्याचा उद्देश आहे. पर्यावरणाचा शत्रू म्हणून कोणत्या वृक्षाला ओळखलं जातं? तर ते आहे युकलिप्टस. आता युकलिप्टस जर ऑप्शनमध्ये दिलं तर तुम्ही कन्फ्यूज होणार, पण त्याला मराठीतलं जे नाव आहे ते निलगिरी आहे. निलगिरी लक्षात ठेवा, त्याला पर्यावरणाचा शत्रू म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतर तुम्हाला काही या ठिकाणी जोड्या दिल्या आहेत, ह्यातली कोणती जोडी बरोबर आहे ते ओळखायचं आहे. तर पहिली जोडी आहे तुमची पर्यावरण संरक्षण कायदा 1986 बरोबर आहे. 1980ला वन संरक्षण कायदा आला, हा पण बरोबर आहे. 1972ला वन्यजीव संरक्षण कायदा आला, हा पण बरोबर. 1974ला पाणी प्रदूषण नियंत्रण कायदा आला, हे पण बरोबर आहे. 1981मध्ये हवा प्रदूषण कायदा आला, हे पण बरोबर आहे. सर्व जोड्या व्यवस्थित जुळलेल्या आहेत. ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.